तर आता शाळा तर चालू झाल्या नाहीत अजून, पण शाळा चालू व्हायच्या आधीच आपल्या जयची झाली ही खरेदी बघा शाळेची. हे बघा ही बॉटल आणली आहे गेल्या वर्षीची बॉटल हे झाली. आणि हे आणा बरं मला लई होत असले कुणाला तर. हे डबा आणलाय 3 ह्याचा, कधी भात वगैरे काही केलं तर. बरं असू द्या चला. आणि हे 3 ह्याचा डबा आणलाय, 2चा डबा आहे. आणि हां बरं आईस्क्रीम आणली का बरं. आणि हे पुष्टा लावायला ना जे हे पुस्तकाला तुला. हां आणि हे स्टिकर ह्याच्यात नावं वगैरे टाकून. तर बघा हे वेगवेगळं आणले. काय दुनिया निघाली, काय जमाना निघाला बाबा. पहिलं वेगळं आता वेगवेगळं. कानात नाही का नाकातलं दिदी नाकातलं. हां मग 2 आहेत. हां मग काही नाही. अगं कसं पाहिजे थांब. हाय तर हे बघा हे नाकातलं तर इतकंच आहे, पण त्याला हे एक डबा, हे एक डबा, हे खोकं. राम 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 कृष्ण हरी. हां तुम्हाला जवळून दाखवते ताईंनो. आता एक सिल्वर आणि गोल्ड मध्ये, म्हणजे हे एक सिल्वर कलर मध्ये घेतलं. हे छान आहे गं दिदी. आणि हे गोल्डन कलर मध्ये आणि हो का हे सिल्वर कलर मध्ये. नाकात पण नाकात जाईल का नाही शक्यता कमी आहे दिदी ह्याची तुझ्या. बघ तरी. तर कसं वाटलं ताईंनो नक्कीच कमेंट मध्ये सांगायचं बरं का. हे नाकातलं बरोबर नाकातला मागविले दिदीनं. आता कसं निघतंय माहित नाही, बघून मिशोवरून का फ्लिपकार्टहून. आमच्या लेकरांना व्हिडिओमध्ये यायचं नसते हो ताईंनो, त्यामुळं आत्ता आलं हो का. तुम्ही म्हणताना पॅकिंग कशी काढायली, मी खरंच कशी काढायली ना येण्यासारखीच. खरं जाऊ द्या मध्ये चांगलं आहे ना ताईंनो. बघूत आता आपण मध्ये कसं निघतंय काय माहीत नाही. फ्लिपकार्टवरचं आहे. फ्लिपकार्टचं तसं चांगलंच असतंय, पण येतं ना मध्ये कधी कधी आवडतंय नाही आवडतंय. बाई खोकच एवढं मोठं आले डबी इतकीच आहे मध्ये. तर चला घेते भाजी करून ताईंना. आता मस्त आपली प्युरी इतकी सुंदर झाली आहे ना. हे पाहू शकतात. टोमॅटो कांदा मस्त अगोदर भाजून घ्यायचा ताईंनो. कच्च्या ह्याची नाही करायची, कारण नाही लागत चांगली. कच्चा कांदा टमाटर जर कच्चा असेल ना तर नाही लागत. 2-3 मेथ्या घालायच्या मस्त अशा. हे आपले मसाले वगैरे घालून घ्यायचे, कारण तेलात भाजले पाहिजे छान. बस हे घातलं की लगेच आपली पेस्ट घालून घ्यायची. सुंदर भाजी होती. एकदा करून बघा नक्कीच. आता टोमॅटो कांदा आपला आधीच भाजलेला असल्यामुळं त्याला जास्त भाजायची गरज नाही. हे पहा असे तेल सुटलं ना साईडनं. ठेव का हे दिसायला हे एवढंच बस. सुंदर भाजी होती. ह्याच्यात बटाटे एक टाकलं तर अजून चांगलं, पण बटाटा लेकर बी नको म्हणले नाही खायचं बटाटा नको असेच कर मम्मी नुसत्या वाटाण्याची. तर हे आपलं पाणी हे भांडं धुवून हे पाणी टाकून आता अजून थोडं 5 मिनटं शिजू द्यायचं. ह्याला गॅस कमी करायचा. सुंदर शिजती भाजी, छान लागती एक नंबरमध्ये. छान शिजू देते ह्याला. तर बघा किती छान तेल सुटले भाजीला आहे का. मस्त कांदा आणि टोमॅटो जर परतून घेतला ना तर भाजीला ऑटोमॅटिक आणि लवकर तेल सुटत आहे. ते घ्यायचे आता वाटाणे घालून आपली. सुंदर होती, छान होती, झटपट होती. रात्री भिजू घालायची, सकाळी 2 शिट्ट्या घ्यायच्या. झाली आपली सुंदर अशी भाजी तयार. ह्याला काय लागते आणि वेगळं काहीतरी. आणि भाजी थोडीशी मिळून येण्यासाठी आणि चव छान लागण्यासाठी मी काय केले, थोडेसे असे मॅश करून घेतलेत वाटाणे. उगाच थोडे ह्याच्यात घालून घ्यायचे. भाजी छान अशी आळून येते, चव पण छान लागते आणि दिसायला टेक्चर पण भाजीचं छान सुंदर दिसतंय ताईंना. नक्कीच एकदा करून बघा. मी काबुली चण्याची केली का त्याला पण असंच करते बघा. आता ते अशात नाही केली सहसा, पण केल्यास हे जास्त खायले त्याच्यामुळे त्याला थोडंसं टाळलं आहे आता. तर बघा शिजू दे. थोडी चवीनुसार मीठ घालायचं. फक्त आपलं मीठ राहिले आता घालायचं. तर हे घातलं आहे मी मीठ. 1 नंबरमध्ये होती ताईंनो. छान पुरी केली का पुरीसोबत पण ही भाजी छान लागते बघा. हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहेत सर्वजणी? मजेत ना आणि मजेतच राहायचं. तर चला मी अलका मोमेंट या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. ऊन बघू शकतात, भयानक ऊन पडलेले. भाजीपालाच नव्हता. शुक्रवारी भाजीपाल्याला जाईल म्हणलं
ते शनिवारी बकरी ईद असल्यामुळं इथं भाजीपाला शुक्रवारचा मंडीच बंद होती. शनिवारी बी बंद होती, रविवारी तर काय सुट्टीच होती. आज सोमवार अजिबात भाजीपाला कसलाच नव्हता. जाऊन अगोदर आता ऊन पडलंय तरी पण म्हणलं, कारण पुन्हा 4 वाजता अजून टाईम भेटत नाही, त्याच्यामुळे मग जाऊन आणला आता भाजीपाला. काय काय आणलं ते पण दाखवते. पालेभाज्या भेटून होता, तरी पण पालक आणि मेथी भेटली फक्त, तेवढीच घेऊन आले. आणि वाटाण्याची भाजी कशी वाटली नक्की सांगायचं ताईंनो कमेंटमध्ये. गडबडीत केली पण छान झाली आहे. भाजीपाला दाखवते तुम्हाला काय काय आणलाय मस्त असा. दोडके सुंदर भेटलेत बरं का, हिरवेगार मस्त असे. देठंसुद्धा छान आहे इथं, छान भेटलेत. पालेभाज्यामध्ये मी आधी प्राधान्य पालेभाज्यालाच देते ताईंनो, किती महाग असो काही असो. बटाटे आता कंपल्सरी लागतात. आज जसं की म्हटलं वाटाण्याच्या भाजीत टाकायला बटाटाच नव्हतं, आणि ककड्या आणल्या आता, उन्हाळा आहे आता त्याच्यामुळं खूप छान भेटतात. तसल्या पांढऱ्या ककड्या आपल्यासारख्या भेटत नाही तिथं, ह्या हिरव्या ककड्या भेटतात पण खूप मस्त आहेत बरं का ताईंनो. त्याच्यामुळं ककड्या एक आणल्या, म्हटलं कोशिंबीर वगैरे करता येईल. टोमॅटो 50 रुपये किलो झाले तर तरी पण आणले. आणि सुंदर असा कद्दू भेटला, म्हटलं धपाटे करता येतील, कारण भाजी तर कोणी खातच नाही आहे. आणि ही अशी सुंदर अशी मेथी बघा, छान आहे की नाही. जसं भेटेल तसं आता काय करणार, इतकं फ्रेश तर भेटणारच नाही आहे ताईंनो. एकदा आता हिवाळा चालू होस तर ह्याच्यात आणली कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या येतात. काढावं लागन, सगळं निसावं लागन. हे गोबीचा गड्डा आणला एक. भाजीपालाच नव्हता काय आणलाय आता एवढा. 4 दिवस तर जाते कसा बी. चला आणलाय तर आता निसून पण घेते, कारण तसाच ठेवला तर सुकून जाते पुन्हा अजून. त्याच्यामुळे आता हे व्यवस्थित डब्यात भरते सगळ्यात अगोदर, कारण ह्यालाच वेळ लागते मेथीच्या भाजीलाच निसायला. तर मेथीची भाजी आधी निसून घेते. आहे थोडीशी अशी तशीच आहे, पण चला, कारण आता उन्हाळ्यात एवढ्या उन्हामध्ये कुठं आपल्याला मेथीची भाजी तरी भेटणार आहे ताईंनो. त्याच्यामुळे मग म्हणलं चला जशी तशी, कारण आठवड्यातून एकदा तर मेथीची भाजी पाहिजेच की नाही आपल्याला. कुठलीही भाजी असू द्या, पालेभाज्या लागतातच ताईंनो, नाही बी म्हणलं तरी, आणि खायलाच पाहिजे. तर पावसाचा तर पत्ता नाही अजून, ऊन भरपूर आहे. ऊन काही कमी होत नाही. आता जून अर्धा जाईपर्यंत पण ऊन कमी होत नाही ताईंनो. तुमच्याकडं कसा आहे भाजीपाला वगैरे, तुम्ही कसं आणतात काही नाही. ते जैन पेंटिंग बनवल्यात बघा, दिसतात का? 3 पेंटिंग बनवल्यात आता. 3री पण पूर्ण केली बघा त्यानं. तर जगन्नाथपुरीचे जगन्नाथ, सुभद्रा आणि बलराम असं त्याची कहाणी पण त्यानं सांगितली बरं का. आता ते व्हिडिओमध्ये येत नाही, तरी पण मी 2 दिवस झाले व्हिडिओमध्ये दाखवली त्याची पेंटिंग. माहिती त्याला छान सांगते त्यानं, त्याच्यामुळे त्याला आवड पण आहे पेंटिंगची. बनवली त्यानं असं छान, अशी छान वाटायली, मस्त आली आहे. तर चला आता शाळा कधी सुरू होते आता काय माहिती. बघितलं ना काल शाळेचं एवढं आणलं ना त्यानं साहित्य ताईनं. म्हणजे त्याला आवड आहे, समजा आणलं तरी त्याचा उपयोग चांगला करतं आहे. असं नाही की आणले टाकून दिले. 2 वर्ष एका वर्षीच आणलं तर 2 वर्ष वापरतं आहे त्यानं, कसं बी नाही म्हणलं तरी. तर आता आणले तर पुस्तकं वह्या सगळं आणले, बॉटल बी आणली, टिफिन आणला आहे. तर म्हणजे लेकराला आवड असल्याच्या नंतर मग, कारण वेस्ट वगैरे असं काळजी घेतं या असं. चला आता सगळंच भाजीपाला निसून घेते आणि फ्रीजला ठेवून देते ताईंनो.